नमस्कार. मी प्रशांत गोपाळराव गिरगावकर, राहणार छत्रपती संभाजीनगर, वय वर्ष 56. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी घेतलेल्या मनाच्या श्लोक या स्पर्धेत मी भाग घेत आहे. मला आवडलेला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 3. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तो चित्तोही मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. प्रभात म्हणजे काय? रामप्रहर म्हणजेच सूर्योदयापूर्वीचे 2-3 घटिका. ही सामान्यतः उठण्याची वेळ. आता उठणे म्हणजे काय? उठणे म्हणजे मेंदू व मन जागे होणे, त्यानंतर शारीरिक हालचाली व त्यानंतर डोळे उघडणे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला झोपेतून उठल्यावर प्रथम आजच्या कामाची, समोरच्या जबाबदारीची चिंता व काळजी वाटते व तेथूनच मनाच्या अप्रसन्नतेला सुरुवात होते. मग यावर समर्थ सांगतात की प्रभाती उठल्यानंतर सर्वात आधी काय करायचे. तर प्रभात काळी उठल्यानंतर सर्वात आधी अंथरुणावर बसून रामनामाचा जप करायचा आहे. प्रथम वैखरीने आपल्याला ऐकू येईल एवढ्याच आवाजात जप करायचा आहे. त्यानंतर आपोआपच तो जप मध्यमा, पश्चंती व अखेर परावानीत जातो. रामनामात मन रमले पाहिजे. एखाद्यालाच परावानीत जप जमतो. संत कबीर सांगतात, राम हमारा जप करे, हम बैठे आराम. आधी रामनाम व मगच बाकीचे काम. नामस्मरणात क्वांटिटी नाही तर क्वालिटी महत्वाची आहे. जिथे रामनामाने उलटे रामनाम घेऊनही वाल्याचा वाल्मिकी झाला, ही क्वालिटी. आणि मी रोज 108 जप करतो, 1008 जप करतो, ही क्वांटिटी. यामध्ये ज्या भक्तिभावाने वाल्मिकीने उफराटे का होईना रामनाम घेतले व तरुण गेला, अमर झाला, ती क्वालिटी महत्वाची आहे. जिस राम नाम से ध्रुव पल्लाद तरे, वही राम नाम कुछ और. आता सदाचार. सदाचार म्हणजे सत्याकडे जाणाऱ्या आचरण. सदाचार ही अभ्यासातली व अध्यात्माची पहिली तयारी आहे. सदाचारी मनुष्य जीवनात धन्य व यशस्वी होतो. प्रभातकाळी रामचिंतन केल्यावर दिवसभर रामाचे चिंतन मनन घडते. त्यामुळे अनाचार होण्याची शक्यता नाही, तर सदाचारच होईल. म्हणूनच सतत रामनाम घेऊन सदाचार करावा. परंतु फक्त प्रभातकाळीच रामाचे नाव घ्यायचे का? नाही, तर सदोदित उठल्या बसल्या, चालताना, बोलताना, खाताना, आपले काम करताना रामाचे स्मरण करावे. सर्व कामे रामाच्या साक्षीने केल्यास राम अनाचार होतच नाही, तर सदाचारच घडतो. म्हणून आणि प्रभात ही बाल्यावस्था सुद्धा असू शकते. हे दुसरं
उदाहरण आहे. प्रभात ही जीवनाची बाल्यावस्था. तर बाल्यावस्थेपासून शेवटच्या क्षणापर्यंत जे काही आचरण आपल्याकडून घडते ते रामनामानेच घडते, ते भक्तीनेच घडते. जय जय रघुवीर समर्थ.